नमस्कार, आपण पाहतात मराठवाडा लाईव्ह न्यूज, आवाज जनतेचा। मी नागेश लांजे आपल्यासोबत। आता संध्याकाळीचे रात्रीचे 12 वाजून गेलेले आहेत आणि या ठिकाणी 134व्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीनिमित्त या ठिकाणी मोठ्या संख्येने अनुयायी जमलेले आहेत। या ठिकाणी आपल्यासोबत माजी राज्यमंत्री विनायकरावजी पाटील साहेब आहेत। आपण त्यांच्याशी या ठिकाणी चर्चा करणार आहोत। साहेब, दर त्या वर्षीची जयंती आणि ह्या वर्षीची जी जयंती आहे यामध्ये खूप उत्साह मोठ्या तरुणांमध्ये दिसून येतोय, आपण काय सांगाल, याबद्दल काय बोलाल? भारतरत्न विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती, त्या निमित्ताने आज जे वातावरण या ठिकाणी अहमदपूरमध्ये आपल्याला पाहायला मिळते, खरंच लोकांना आता कुठंतरी आपल्या देशाचं संविधान, आपल्या देशासाठी दिलेलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी योगदान, ह्याची आठवण आज जनतेला झाली असं मला वाटतंय। आणि त्या निमित्ताने आज एक समाजच नाही तर आज जर इथला माहोल बघितला, अनेक समाजाचे तरुण मुलं आज एकत्रित येऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या उद्याच्या जयंतीसाठी जे तयारी या ठिकाणी करतात, त्यांना खरंच तर मी त्यांना खूप खूप या ठिकाणी त्यांचे आभार मानले पाहिजेत। यावर्षी पुतळ्याचं नूतनीकरण झालं आणि या ठिकाणी मोठ्या उत्साह वाटतोय। जे काही सुशोभीकरण झालेलं आहे पुतळ्याचं, यामुळे तरुणांमध्ये आणि कुठं समाधान आहे सर्वांमध्ये। अहमदपूर शहरामध्ये पुतळ्याचं नूतनीकरण झालं, त्याबद्दल काय सांगाल आपण पुतळ्याच्या नूतनीकरण? नाही, आज जर आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याकडे आपण पाहिलो तर तिथं संसद, या देशाचं संविधान या ठिकाणी पाहायला मिळते। त्यांचा आदर्श घेऊन प्रत्येकाने या ठिकाणी जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशासाठी जे संविधान दिलं, त्या संविधानाला प्रामाणिकपणाने राहून कार्य करण्याची ज्यांच्यामध्ये क्षमता आहे त्यांनीच इथं मला वाटतं अभिवादन करावं। अन्यथा कुठल्याच बाकीच्या आमच्यासारख्या नेत्यांना इथं येऊन अभिवादन करण्याची मला वाटतंय त्यांना गरज आहे असं मला या ठिकाणी वाटत नाही। धन्यवाद साहेब, आपण या ठिकाणी तमाम जनतेला साहेबांनी या ठिकाणी शुभेच्छा दिल्या आहेत।